भाव बडे विष्णुदास, भाव बडे विष्णुदास, नाही नाश पावत, योग भाग्ये घरा येती, सर्व शक्ती चालत. पित्याचे जे काय धन, पित्याचे जे काय धन, पुत्रा कोण वंचेल, योग भाग्ये घरा येती, सर्व शक्ती चालत. तुका म्हणे कडे बैसो, तेने असो निर्भर, तुका म्हणे कडे बैसो, तेने असो निर्भर, योग भाग्ये घरा येती, सर्व शक्ती चालत. पांडुरंगा करो प्रथम, भाव बडे विष्णुदास, नाही नाश पावत, योग भाग्ये घरा येती, सर्व शक्ती चालत. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय विष्णुदासाला भावबळानं प्राप्त होणाऱ्या फलश्रुतीचा विचार सांगतायत. विठाला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या गोड आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये तथा माळोदे परिवाराचे आप्त इष्ट सगळे सोयरे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी जी चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त सर्वांना विदित आहे आणि ते म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे परमार्थ स्नेही महाराष्ट्रातील नवोदित ख्यातनाम कीर्तनकार कथाकार आदरणीय हरिभक्तीपरायण विश्वंभरजी महाराज माळोदे तथा चक्रधरजी माळोदे यांचे पितृचरण ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं असे वैकुंठवासी अरुणराव शेषराव माळोदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या मुलांनी त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा परिवार आदरणीय आईसाहेब रुक्मिणीबाई त्याचप्रमाणे तिन्ही कन्या जयश्रीताई ज्या शेवाळे परिवारामध्ये दिलेल्या आहेत, आदरणीय कावेरीताई ज्या गोरे परिवारात दिलेल्या आहेत आणि माधुरीताई ज्या वाघमारी परिवारामध्ये दिलेल्या आहेत, त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा सर्व परिवार यांनी पित्याच्या कृतज्ञतेपोटी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यातील कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला या परिवाराचा आणि माझा असणारा जो ऋणानुबंध आहे, माझं जे विश्वंभर महाराजावर प्रेम आहे आणि त्यांचं जे माझ्याबद्दल आदर आहे प्रेम आहे, हे कारण जर सोडलं तर या सेवेला दुसरा काही हेतू नाहीये. कारण आज या ठिकाणी उपस्थित असणारे गुणीजन वैष्णव मुनिजन महाराज मंडळी यांची उपस्थिती पाहिली तर आज सप्ताह चालू केला तर 15 दिवस काहीच अडचण नाही एवढे आहेत. पण कीर्तनाची सेवा माझ्याकडे दिली कारण त्यांना वजनदार महाराज पाहिजे होता. असो, पण त्याने अवच्छेद जरा वेगळं वापरायला पाहिजे. तपाचं अभ्यासाचं त्याने शरीराचं वापरलं एवढी त्यांची चूक आहे. असो, या ऋणानुबंधापोटी या सेवेचा योग आहे. मी त्यांच्याबद्दल आता काहीच बोलणार नाही. मी आता जर बोललो तुम्हाला पुढे बोलता येणार नाही. तुर्तास अभंगाचा विचार पूर्ण करतो मग बाकी बोलतो. विठाला या मृत्यू लोकांमध्ये आलेली प्रत्येक वस्तू जी जी जनन धर्मानं युक्त आहे ती नासतच असते.
व्याप्तीनं विचार करायचा ठरला तर यत कृतकम तद अल्पम तद मर्त्यम अशी व्याप्तीच आहे. ज्या वस्तूला प्राग अभावाचं प्रतियोगित्व असतं त्याला प्रध्वंस अभावाचं असतंच वेदांत दर्शनात. हो, फक्त नैयायिकामध्ये प्रध्वंस अभाव याला प्राग अभाव आहे, पण अत्यंत अभाव त्याचा नंतर नाहीये. त्यांनी साधी अनंत मानलाय प्रध्वंस अभाव असो. म्हणून तात्पर्य की जे जे जन्माला येतं ते मरतं. म्हणून गीताई म्हटले जातस्यही ध्रुव मृत्यू हो. मग ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार ज्याच्या त्याच्या कर्मानुसार काही कीटकांना काही क्षणाचं आयुष्य आहे, काहींना तासाचं आहे, काहींना 20 वर्षाचं आहे, काहीला 100 वर्षाचं आहे. हत्तीसारखा प्राणी 500-500 वर्ष जगतो म्हणे. त्यामध्ये दीर्घजीव असणारा इंद्र आहे, त्याहीपेक्षा दीर्घजीवी मार्कंडेय आहेत, त्याहीपेक्षा दीर्घजीवी हर्षलोम आहेत, त्याहीपेक्षा दीर्घजीवी ब्रह्मदेव आहे. म्हणून सगळ्यात मोठा जीव आहे ब्रह्मदेव. ब्रह्मेशाना पुरवते वाढणे नाही जीवाते, पण जीव उपाधीनं ब्रह्मदेव जरी झाला तर जीवत्व जिथे आहे तिथं नाश ठरलेला आहे. विठ्ठला या मृत्यू लोकात प्रत्येक वस्तू सगळेच नाश धर्मानं युक्त आहेत. नाशाकडे सगळे चालले. कहे तुका सबही चलनार. सगळं जात. शरीर जात आगवे. इथं जात आगवे जातीवाचकानं घ्यावं. शरीरत्व ही जाती. हो, जिथं जिथं असेल. मग हे जे रॉड आहे ना, ह्याचं हे सुद्धा काय आहे? कलेवर आहे, शरीर आहे. जातीचं लक्षण काय आहे? जो एक धर्व सामान्य वस्तूने अनेक वस्तूमध्ये अनुगत असतो त्याला काय म्हणतात? जाती असं म्हणतात. मग शरीरत्व जातीनं जेवढं काही ग्रहित आहे ते सर्व काय आहे? शरीर जात आगवे. हे नाशिवंत आणि स्वभावता नाशणारे. तात्पर्य सगळं जगच नाचणारे. मग पहा, हे मृत्यूलोक मुखात शरीर जेव्हा नाचतं, जेव्हा शरीर संपतं, त्याचे काही प्रकार आपल्याकडे केलेले आहेत. 4 सामान्य करता प्रकार आहेत आणि 4 मोठ्या महात्म्यांचे प्रकार आहेत. चला, आदर्शभूत 4 आहेत, पण त्यापेक्षा आपण पूर्वी सुरूचे 4 पाहू. पहिले 4 काय? काही लोकांचा शेवट हा हत्येने होतो, काही लोकांचा शेवट आत्महत्येने होतो, काहीचा शेवट अकाली मरणाने होतो, तर काहीचा शेवट नैसर्गिक मरणाने होतो, पण होतो. आणि मग आदर्श 4 शेवट आहेत: आत्मत्याग, आत्मसमर्पण, समाधी आणि दिव्य निर्याण. असा एक शरीराचे 4 प्रकार निर्याणाचे शेवटाचे आहेत. मला पहिले 4 पाहिजे. कोणाची हत्या होते, कोणी आत्महत्या करतं, कोणी अकाली मरतं एखाद्या रोगानं, एखाद्या अपघातानं. तसंच अरुणाच्या वाट्यानं अकाली मरण आलं. त्या संबंधानं मी पुढे बोलणारच आहे. पण जाऊ द्या, कोण्या का प्रकारानं होईना, पण मरण हे येतच, नाशा ठरलेलाच आहे. म्हणून जीवाच्या दुःखाचा 4 प्रकारांचा जो विचार आहे, ज्यामुळे साधक सावध होऊन हे दुःख संपवण्याचा प्रयत्न करतोय, त्या 4 दुःखाचा विचार करताना गीतेनं काय केलाय? जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी हे 4 दुःख आहेत. दुःख दोष अनुदर्शनम. अनुदर्शन हा साधक करतो आणि मग त्याच्यातून सुटण्याचा उपयोग प्रयास करतो, तो त्या ठिकाणचा विषय. पण मुख्य 4 दुःख आहेत: जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. पण याच्यात अजून जरा बारकाव्यानं पाहायचं ठरलं तर ज्ञानोबराच्या एक अर्ध्या ओवीवर गोड विचार करता येईल: सकळे दुःखे धामे आणि भुंजताती मृत्यू जन्मे. ज्ञानोबरा म्हणतात सगळी जगातली दुःख आहेत ना, ते 2च आश्रयानं राहतात: एक जन्म आणि एक मृत्यू. बस. जरा आहे जन्मामुळेच, व्याधी आहे जन्मामुळेच. पहा, माणसाला कोणतंही दुःख काय आहे, कारण काय आहे? त्याचं जन्म आणि मरण हेच कारण आहे. बघा, तुमच्या जीवनात काही दुःख आहे. चला आपण आजारापासून घेऊ. कोणाचे गुडघे दुखतात, कोणाचं डोकं दुखतं, कोणाचं पाय दुखतं, कोणाचं पोट दुखतं. पोट का दुखतं? आम्ही जन्माला आलो म्हणून पहिलं कारण आहे. आणि पोट का दुखतं? अजून मेलो नाही म्हणून. जन्माला आलो नसतं तरी पोट दुखलं नसतं, मेल्यानंतरही कधी पोट दुखत नाही. निवटलियाचे जैसे पोट न दुखी, ज्ञानोबराय म्हणतात. म्हणून सगळ्या दुःखाला कारण काय आहे? जन्म आणि मरण हेच कारण आहे. आणि त्यात अजून आपण जर पाहायचं ठरलं तर जन्माचं दुःख आम्ही भोगलंय, संपलंय. चला, आता आमच्या डोळ्यासमोर लक्ष असणार एकच दुःख आहे, ते म्हणजे मरण. म्हणून सगळं जे जग आहे ना, सगळं जगायला लागणार असून सुद्धा दुःखी आहे. त्याचं एकच कारण आहे: भीती आणि चिंता. मग जगण्याची चिंता आहे आणि मृत्यूची भीती आहे.
हो, सगळ्यात मोठी भीती आहे. पण ऐकलं का, हे सगळं जग मृत्यूनं घाबरतंय, भयग्रस्त आहे. सगळं भयग्रस्त, सगळे घाबरतात. मरणाला कोण घाबरत नाही? एरवी मरणाहुनी तिखा असे काही, आगा मरहा बोल न साहती. किती उदाहरणं देऊ महाराज. आम्ही रोज कंबर बांधून सांगतो, शरीर जाता आघावे अविनाशी तो तद्विधी, हान्य माने शरीरे अजो नित्य शाश्वतो यम पुराणो. आत्मा अज आहे आणि अजय नित्य शाश्वत आहे, पुराण आहे, आणि हान्यमान शरीर आहे. शरीर मरतं, माणूस स्वरूपानं कधी मरत नाही. हे आमच्या वाणीची धार गेली सांगू सांगू. आम्ही मृत्यूबद्दल दिसाड तरी आम्हाला गोड जेवण, वर्षश्राद्ध आपल्या भागात ही पद्धत नाही आहे. पण मी जिकडे फिरतो त्या पश्चिम महाराष्ट्रात दशक्रिया या संबंधानं बोलावं लागतं. मृत्यूवर एवढं व्याख्यान करतो. पण एक सांगू, पण जेव्हा एवढं व्याख्यान जरी केलं, पण गाडीमध्ये ड्रायव्हर जेव्हा अचानक ब्रेक देतो तेव्हा काय होतं हे आमचं आम्हाला माहिती. मला सांगा, लोक कोरोनाला घाबरत होते का मृत्यूला घाबरत होते मधल्या काळात? भीती कोरोनाची नाही, भीती कोणाची आहे? मरणाची. याला उदाहरण दिलं जातं. हो, उदाहरण काय दिलं जातं? ए भैया, तुला विचारतो, तू सापाला घाबरतो का? घाबरतो. का घाबरतो? का भीती वाटते? भीती वाटते, पण का वाटते? चावतो म्हणून. मच्छर नाही का चावत? मच्छराला कुठं घाबरतो आपण? चावणं भीतीचं आवश्यक नाहीये. भीतीचं आवश्यक आहे ते चावल्यावर मृत्यू येतो म्हणून. सगळं जग मृत्यूला घाबरतंय, सगळं जग मृत्यूपासून पळण्याचा प्रयत्न करतंय. पण ऐकलं का, एकच संत जीवन असं आहे, जग डरे जाकू सो मोही मिठा. जग ज्याला घाबरतंय त्यांच्या बाबतीत मात्र आम्ही भीत नाही आता आपुल्या मरणा, 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 भीत नाही आता आपुल्या
अरे भीत नाही आता आपुल्या मरणा. सगळ्या जगाला मृत्यूचं भीती आहे, पण या सत्पुरुषांना भीती नाही, घाबरत नाही. त्या भीत नाही आता आपुल्या मरण. आमच्या मरणाला आम्ही घाबरतच नाही. शब्द लय गोड वापरला. का घाबरत नाही? कारण अशी आमची परंपरा आहे आणि अशी आमची जात आहे. आमुची तो जाती ऐशी परंपरा. आमच्या जातीची परंपरा आहे. इथं जात साडी माळी कोळी काष्टी कोष्टी तांबुळी ही नाही. आम्हा भाविकाची जाती, आम्हा हरिभक्ताची जाते. आम्ही मृत्यूला घाबरत नाही. अहो आम्हाला कसलीच भीती नाही. निळोबाराची तेवढी गोड गवळण आहे. निळोबाराय म्हणतात येता जाता नेनो काळाचा आडदरा. हे कोण घाबरत म्हणे? निळोबाराचं पाऊल थोडं पुढे आहे. गुरु म्हणतो आम्ही मृत्यूला घाबरत नाही, आणि आता निळोबाराय काय म्हणतात पहा. ऐका, तुकोबाराय म्हणतात आम्ही मृत्यूला घाबरत नाही, आणि निळोबाराय म्हणतात मृत्यू आम्हाला घाबरतो. प्रमाणे ऐका. येता जाता नेनो काळाचा आडदरा, सहज अवलोकिता पळतशे माघारा. आम्ही नुसतं त्याच्याकडे पाहिलं की आम्हाला घाबरून नुसते त्याची पळपुटी होते. आणि पळतो कसा? दड 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 दोड 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 दर 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 दूर 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 दड 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 दोड 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 पळ सुटला कळकाळा बापुड्या रे. उलट आम्हाला पाहून तो काळ घाबरतो. हो थापटा दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. ही चाल म्हणायची ते मला. तुमच्या लक्षात येणार माझ्या आवाजातून निघणं ही अडचण झाली, बाकी काय. पण जाऊ द्या, तुम्ही तशा आम्ही आता गप बसा. मग आम्ही पुढे काहीच बोलू नका. दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडी. अरे आम्ही मात्र मृत्यूला घाबरत नाही, उलट मृत्यू आम्हाला घाबरतो. का बरं घाबरतो? सगळं जग मरणाला घाबरतं. इंद्राला सुद्धा भीती आहे, ब्रह्मदेवाला सुद्धा भीती आहे. सगळं जग भीतीनं मृत्यूच्या बाबतीत भयग्रस्त आहे. पण ह्या विष्णुदासांना मात्र कोणतीच भीती नाही. मग साधा नियम असा आहे, एखादा माणूस जेव्हा घाबरत नाही ना, का एखादा म्हणलं का हो तुम्ही एवढे आडदांड, तरी तो का घाबरत नाही? तो तुम्हाला भीत का नाही? माणूस भीत नाही त्याचे काही कारण असतात. काही लोकाला सत्तेचं बळ असतं, त्या बळावर भीत नाहीत काही लोक. का घाबरत नाही? अहो आता त्याला एका मुस्काडात पाणी पाजलं असतो, पण करता काय? सत्य पुढं शानपण चालत नाही. का? त्याचा चुलता आमदार आहे. काही लोक कोणाच्या मस्तीवर घाबरत नाहीत, कोणी सत्तेच्या भीतीवर बळावर घाबरत नाहीत. काही लोक पैशाच्या बळावर घाबरत नाहीत. चल बोल, काय किंमत आहे? का मिनिटात विकत घेतो. कशाच्या बळावर? पैशाच्या बळावर. काही लोक परिवाराच्या बळावर. आता इकडं नसतील तसे काही गावं, पण आम्ही फिरतो त्या भागामध्ये. एखाद्या भावाचं जे घर असतं ना, 7 भावाचं कुटुंब असतं माझं, आणि ते 7 भावाच्या बळावर, सगळ्या परिवाराच्या बळावर कोणालाही अत्याचार करतात. त्यांना जर विचारलं का तुम्ही त्याला बोलत का नाही? कुठं बोलता, लय नांगाट आहेत बाबा. एकाला बोलत 7 जण दांडके घेऊन येतात. कुठं त्या ऐकणार आहेत आपल्याला? मग काही लोक परिवाराच्या बळावर घाबरत नाहीत, काही लोक पैशाच्या बळावर घाबरत नाहीत, काही लोक सत्तेच्या बळावर घाबरत नाहीत. मग आम्ही तुकोराम महाराजाला विचारलं, तुम्ही मृत्यूला घाबरत नाही, तुम्ही नाशाला घाबरत नाही? नाही घाबरत. तुम्ही कशाच्या बळावर?
ते बळ कोणतं? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, भाव बळे निर्भर आहे, तेने असो निर्भर. आम्ही या बाबतीत निर्भर आहोत, निर्भय आहोत. आम्ही मृत्यूला घाबरत नाही, आम्ही कशालाच घाबरत नाही. मृत्यूलाच घाबरत नाही तर कैमोती कन्या आहे ना आणण्याला काय घाबरणार आहे? आम्ही कोणालाच घाबरत नाही. कारण मृत्यू नावाचा बलवान पठ्य असा आहे त्यानं कोणाला सोडलं नाही. ते रामदास स्वामीचा मृत्यू नावाचा समास आहे दासबोधात. त्यात एक ओवी, गेले बहुत बळाचे, गेले बहुत काळाचे, गेले बहुत कुळाचे कुळवंत राजे. बहु बळाचे गेले, बहु काळाचे गेले, बहु कुळाचे गेले, मोठे मोठे कुलवंत गेले. म्हणजे या मृत्यूच्या झपाट्यात बलवंत गेले, शिलवंत गेले, गुणवंत गेले. काय गुणवंत लोक होते महाराज? पट्टदीप गायला ते दिवे पेटत होते, असे गुणवंत होते. काय गुणवंत होते? गज जंपा वाजवला तर उन्मत्त झालेला हत्ती शांत होत होता म्हणे, असे गुणवंत गेले. काय गुणवंत गेले? एवढे गुणवंत होते पण तेही गेले. काय बलवंत होते? पोलादाच्या पहारी हातानं वाकवत होते, असे बलवंत होते. हो, किती बलवंत? मी पाहिलेला माणूस सांगतो मंडळी. हो, आणि अजून आहेत म्हणा, ते म्हातारे झाले. सिमेंटाचा पोल पावसाळ्याच्या दिवसात उभं करायचं काम चालू होतं शेतात. कोणता? सिमेंटाचा पोल. 20-25 लोकांनी असा ताणून धरला, पण काय झालं कोणास ठाऊक, तिकडच्या लोकांच्या हातातून तो पोल सुटला. कशाचा? सिमेंटाचा. हा जर खाली पडला तो उचलायला जड जाईल, पण त्या माणसानं तो सिमेंटाचा पूल उभा जवळ होता आलेला पूल असा पडला तर त्यानं खांद्यावर झेलला. काय केला? खांद्यावर झेलला महाराज. आताही तो माणूस आहे, न्याहारीला 5 भाकरी खातो. आणायचं का तुमच्या घरी? घेऊन येतो मी. आपले ठोंबरे भाऊ शिरापूरची, हा ताकद तेवढी. महाराज आमच्या मानवत जवळ एक पिंपळा गाव, पिंपळा आपला राम महाराजाचं पिंपळा. त्या पिंपळ्यामध्ये एक बाई होती, तिचा नवरा लवकर वारला.
लहान लेकराची व्यवस्था सगळं तिच्यावर जिम्मेदारी आहे, ती स्वतः शेती करायची. आणि जुन्या काळात म्हणतात 12 पायलीचं पोतं होतं म्हणे, 12 पायलीचं. हो, आता तुमच्याकडे पायली किती किलोची इकडची? 4.5 किलो. 4.5-5. आपली 9 किलोची पायली आहे. आपले सगळे माप मोठाले आहेत, बारके सुरके माप नाही. आणि अशी 12 पायलीची पोतं असायचं म्हणतात जुनं. तर ती बाई ह्या बगलात एक पोतं, ह्या बगलात एक पोतं घ्यायची आणि घरामध्ये जायची. असे बलवंत होते. पण या काळाच्या ओघात गेले, बलवंत गेले, शीलवंत गेले, गुणवंत गेले. एवढंच नाही, इथं भगवंत आले, त्यांना सुद्धा राहता आलं नाही. येथ नाही उरू आले अवतार, सगळे गेले. आज जा मेला पण जा मेला बाप मसला गेला. आज जा मेला पण जा मेला बाप मसला गेला. आज जा मेला पण जा मेला बाप मसला गेला. आज जा मेला पण जा मेला बाप मसला गेला. हे आज मेला पण जा मेला बाप मसला गेला. बाप मसला गेला. आज मेला पण जा मेला बाप मसला गेला. आज जा मेला पण जा मेला बाप मसला गेला. देखत देखत ना तो पण तो हे पैसा कायमचा विषय विस्तार करत नाही. सगळेच मृत्यूच्या दाढेमध्ये निघत चालेत. लागला सकळा सगळेच घाबरतात. आम्ही नाही लागला सरीसा पाठोवाटी, किती या काळाचा सोसावा ओळसा. सगळ्यांना लागला, सगळे घाबरतात. मोठे मोठे गेले, पण आम्ही मात्र नाही जाणार आहे. आम्ही नाही घाबरत. ठीक आहे, पण ते बळ कोणते, कोण्या बळावर? मग मगाशी जे बळ सांगितले ते बळ सोडून द्या. एकच बळ सांगतो, 2 प्रकारांना बळ सांगतो. चला, सगळ्यात मोठं बळ आहे भावबळ. भावापुढे बळ नाही कोणाची सबळ. भावासारखं बळ कोणतंच नाही. मग अंगी वैराग्याचे बळ, तरी मन केतुले चपळ. वैराग्य बळाचा विचार आहे. निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याचे फळ. निश्चयाला बळ म्हटलेलं आहे. परत कशाला, जे दिठीही न पविजे ते दिठीवी न देखीजे. जरी आतिंद्रिय लाहीजे ज्ञानबळ, तिथे ज्ञानाला बळ म्हटलेलं आहे. अंगी योगाचे होय बळ, झालं का प्रमाण? तरी मन केतुले चपळ. 6व्या अध्यायात योगाला बळ म्हटलेलं आहे. सगळ्यात मोठं भावबळ आहे. या भावबळामुळे विष्णुदास नाश पावत नाही. मला ते भावबळ म्हणजे तो भाव नेमका कोणता? मी परमात्म्याचा आहे हा भाव तर आहेच आहे. पण ऐकलं का मंडळी, मृत्यू कशाला आहे? साधा एक नियम आहे. एखाद्या मूर्ख माणसाचा त्रास होऊ लागला तर त्याचा पाठलाग चुकवण्याच्या 3 पद्धती व्यवहारात आहेत, आणि त्या 3 पद्धती गाथ्यात पण आहेत. काळ आहे, मृत्यू आहे. एखादा मूर्ख माणूस त्रास देऊ लागला तर काय केलं पाहिजे? काय नाही महाराज, बाई मागच सारायची, मुस्काड फोडायचं. होईल तैसे बळ आणि फजित करावे ते कळ. मुस्काड फोडायचं. रेटायचं नाही महाराज, आम्हाला ते नाही रेटायचं. मग दुसरं करा म्हटलं. काय करा? एक करा, त्याच्या तो ऐकत नाही ना स्वतःच्या बळानं, मुस्काडच मारणं शक्य नाही ना. दुसरं करा, काय? तो ज्या गावात राहतो ते गाव सोडून दुसऱ्या गावात राहायला जा. दुर्जनाचा भला नवे अंग संग आणि बोलीला से त्याग देशाचा त्या. ते गाव सोडून दुसऱ्या गावात जा बरं राहायला. कुठं जाता महाराज? सगळी शेतीबाडी आपली इथे.
मग आता तिसरा प्रकार आहे, त्याच्यापेक्षा बलवानाला शरण जा. ह्या 3 पद्धती आहेत. त्यामध्ये काय, मृत्यूच्या बाबतीत सुद्धा या 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे, त्याच्या मुस्काडात मारा. त्याच्या काय करा, मुस्काडात मारा. कशी मारा, दागिनता टाका. हा, कंठी नाम शिका आता कळकाळाशी धक्का रोका माना का शिका माना रोका शिका तत्समान रोका माना कान माना जतन करा नाक काना शिका न माने रावण त्यासे केले निसंतान शिका माने हळहळ झाला सर्वांग शीतळ दुखा माने नाम शिका आता कळकाळाशी बस असं आहे. त्याला धक्का मारा म्हणे. कंठी नाम शिका आणि आता कळकाळाशी धक्का. तो का म्हणे काळा हा ना तोंडा किती प्रमाणात देऊ. विठ्ठल विठ्ठल भावे म्हणे वाचे तरी तो कळी काळाची दात ठेची. मुस्काडा त्याचे दात आडोपाडा. एक प्रकार. नाही जमत तर एक करा. काय करा, मला दुसरा मुद्दा पाहिजे तो शेवटी ठेवतो अभंगा करता. एक करा, त्याच्यापेक्षा बलवानाला शरण जा. ह्याच्यापेक्षा बलवान कोण आहे, बलम बलवताचाहम. हो का, हो बलवान त्यालाही बळ कोणाचं आहे, याच आहे. काय, यद्यत विभूती मत्सत्वम श्रीमत ऊर्जित मेवा. जिथं जिथं जे जे श्रेष्ठ आहे ते सर्व कोण आहे, भगवान म्हणले मीच आहे. म्हणजे भगवंताचं विश्वरूप आपलं भगवंतानं त्याचा ऐश्वर्योग 9व्या अध्यायामध्ये सांगितला. मया ततमिदम सर्वम. आणि मग देवाचं हे जे रूप असेल, मग त्या देवाचं चिंतन कसं बरं केलं पाहिजे. मग अर्जुनाचा प्रश्न आहे, केशू केशूच्या भावेशू चिंतोसी भगवन्मया. देवा मी कोणत्या कोणत्या भावने तुझं चिंतन करावं. आणि मग त्याचं चिंतन कसं करायचं याकरता जो विभूती योग आपल्याकडे 10वा आला, त्या अनेक विभूत्या सांगितल्या. भगवंताचा त्याचा समारोप करताना सांगितलं, अर्जुना जशा अंगावरचे रोम मोजता येत नाहीत ना, तशा माझ्या विभूती मोजवत न गणवती. त्या मोजल्या जात नाही. पण एक सांगतो, जिथं जिथं तुला जे जे श्रेष्ठ दिसेल ते काय आहे, मीच आहे. यत्यत विभूती मत्सत्वम श्रीमत ऊर्जितमे बाबा. जे जे चांगलं दिसेल ते मी आहे. मग जगात जेवढं बळ आहे ते बळ त्याचंच आहे. मग सगळ्यात बलवान परमात्मा आहे. त्याला शरण जाण मृत्यूचा पाठलाग चुकवा. म्हणून पहा प्रमाणे ना, अनुसरे तो अमर झाला. आता तिसरं पहा काय, ते गाव सोडा आणि त्या गावात जा जिथं मृत्यू नाही ते. तुमचं गाव कोणतं आहे माहिती आहे मला, तरी विचारतो. वजूर आहे. तुमच्या गावात माणसं मरतात का, म्हणजे तुमच्या गावात जाऊन फायदा नाही. तुमचं कोणतं गाव आहे, तुमच्या गावात मरतात का माणसं, नाही मरत, त्या गावात जाऊन फायदा नाही. मग असं कोणतं गाव आहे, आता जसा मूर्खाचं गाव सोडून दुसऱ्या गावात जावं लागतं ना, तर त्याचा त्रास कमी होतो. असं कोणतं गाव आहे की ज्या गावात मृत्यू नाही. आहे मंडळी एक गाव, एक गाव आहे. कोणतं गाव आहे, आम्ही राहतो देहपुरीत. मनोराजा एक देहपुरी नवद्वारे पुरे देही. आम्हाला पुरुष का म्हणतात, पुरीमध्ये आमचं शयन चालू आहे. 9 द्वाराची जी पुरी आहे, आणि या पुरीमध्ये आमचं काय चाललंय, आत्मविस्मृतीची करी निद्रा तेच म्हणून आम्हाला पुरुष म्हणतात. ह्या 9 द्वाराची पुरी जी आहे ही सोडायची. मग मृत्यू कुठं नाही, मृत्यू एका गावात नाही. त्या गावाचं नाव आहे ब्रह्मपुरी. भारसवाड्याच्या उजव्या हाताला आहे ती. हा, ती ब्रह्मपुरी नाही. मग ब्रह्मपुरी म्हणजे परमात्म स्थिती. ब्रह्मपुरी वास करण्याखंड. हे विस्तार मी काय केला, भावबळ. कोणत्या भावाच्या बळानं, म्हणजे मृत्यू कुठे आहे, देहबुद्धी जागी झाली की मृत्यू आहे, आणि आत्मबुद्धी जागी झाली की मग मृत्यू नाही, मृत्यूची भीती नाही. म्हणून परीक्षितीला 7 दिवसात शुकाचार्याने काय केलं, त्याची देहबुद्धी घालवली आणि आत्मबुद्धी जागी केली. जेव्हा 7व्या दिवशी भगवान शुकदेव म्हणतात, परीक्षिती आता तक्षक येणार आहे, चावणार आहे, घाबरू नको बरं. परीक्षिती म्हणला, गुरुजी आता तक्षक येणार आहे, पण तो या परीक्षितीच्या शरीराला चावणार आहे. आत्मा मात्र अजो नित्य शाश्वतयम पुराण. असा आहे. म्हणजे देहबुद्धी तैसी देहबुद्धी जाय, जय आपण प्याटू होय ते तर आन काय आहे ते वाचुनी, येणे थोर बोधले पणे जयासी गा देही असणे, म्हणून पार्था तुम्ही म्हणे गुणातीत. अशी देहबुद्धी गेली आणि आत्मबुद्धी जागी झाली की मग त्याला मृत्यू नाही, मृत्यूची
भीती नाही. मग कोण्या भावबळावर हे विष्णुदास घाबरत नाहीत. मला देह भाव आला की मृत्यूची भीती आली. आमच्याकडे आम्ही देहभाव सोडला आणि आम्ही ब्रह्मभावावर असल्यामुळे या ब्रह्मभावाच्या बळावर आम्ही मृत्यूला घाबरत नाही. नाही आपलं तेने असो निर्भर, हे द्रुपद करायचे आपल्याला, तेने असो निर्भर. दुसरी गोष्ट हे बळ झालं. आणि मग परमात्म्याचं प्रेम बळ, प्रेमानं सुद्धा, कारण परमात्म्याचा नियम आहे, नेदी काळाची हाती सेवकाशी तो का म्हणे ऐशी ब्रिदावडी, तो आपल्या नमे भक्त प्रणश्यती. माझ्या भक्ताला मी नाशाला जाऊ देत नाही. अर्जुना काय करतो? हे करतो, माझे जे भक्त भजन करतात ना त्याला मी आत्मबोधाच्या पिंजऱ्यात घालतो, देहवैकल्याचा वारा लागेल म्हणून. अजून काय करतो? त्या सुकुमारा करता त्याला मी बुद्धियोग देतो. अर्जुना कोणता बुद्धियोग देतो? जेणे ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होतील. दधामी बुद्धियोगम तम येन, ज्या बुद्धियोगानं मामुपयांती ते माझ्यात येतील. आणि मग या ज्ञानाला, या ब्रह्मभावाला जो जागा झाला, अर्जुना इदम ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्य मागताहा, या ज्ञानाचा आश्रय झाला. अहम ब्रह्मास्मी, मी देह नाही मी ब्रह्म आहे, या बुद्धीचा उदय झाला आणि याचा आश्रय केला की मग काय होतं? इदम ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्य मागताहा, तो माझ्या स्वरूपाला येतो. आणि मग त्याची फलश्रुती काय? सर्गे पिनोपजायंते आणि प्रलये न व्यथंतीच. ते सर्गाच्या वेळेला जन्माला येत नाही आणि प्रलयाला तो मरत नाही. म्हणून ब्रह्मभाव हे परमात्म्याचं जे प्रेम आहे, हे प्रेमभावातून मिळालेला ब्रह्मभाव, ज्ञान बुद्धीतून निश्चयातून मिळालेला ब्रह्मभाव, या भावाच्या बळावर आम्ही निर्भर आहोत. आणि दुसरी गोष्ट, आम्ही नाश पावत नाही. आम्ही कधीच नाश पावत नाही. साधू कसा नाश पावत नाही? आता आपण थोड्या वेगळ्या विचारात येऊ. नामदेवराच्या गाथ्यात निवृत्तीनाथाच्या संबंधानं 3 विचार फार गोड आहेत साधूच्या अमरतेच्या दृष्टीने. नामा म्हणे देवा गेले मुनी जन, राहिले ते ज्ञान जगा माझी. गेले ऋषीश्वर अनादि जे आदी, राहिल्या समाधी जगा माझी. आणि गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. क्रमानं असे 3 प्रमाण नामदेवरायचे निवृत्तीनाथाच्या समाधी प्रसंगामध्ये येतात. म्हणजे कीर्तीने, समाधीने आणि ज्ञानाने. मला सांगा, ज्ञानेश्वरी ग्रंथ कधी शिळा होईल? कधी शिळा होईल? कधीच होणार नाही, नाही होणार. महाराज ज्ञानेश्वरीच्या बाबतीत आमचे वैकुंठवासी घुले बाबा म्हणायचे. लोक म्हणायचे, बुवा एवढे पारायण करतात, तेच किती वेळा वाचता? बाबा म्हणायचे, बुवा तुम्हाला काय मजा करणार आहे याची? ह्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचताना आम्हाला गुदगुल्या करतात म्हणायचे. गुदगुल्या करत नाही, आता नाही नाश पावणार. पण अशी किती पुस्तकं आली आणि गेले, पण गाथा ज्ञानेश्वरी कशी आहेत? मग राहिले ते ज्ञान जगा माझी, ते शिल्लक राहतं. आणि कीर्तीने साधू शिल्लक राहतो. आणि एवढ्या अंगानं शिल्लक राहतो म्हणून नाही नाश पावत असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. आणि स्वरूपदृष्ट्या नाही नाश पावत. आणि नियमाला अपवाद म्हणून तुकोबर आहे, चुकोबर आहे, देहाच्या दृष्टीने नाही नाश पावत. पण तो नियमाला काय आहे? अपवाद आहे. कारण जोग महाराजासारखा साधू भगेंदर सारख्या रोगानं त्रस्त होऊन जातो. रामकृष्ण परमहंसासारखा साधू कॅन्सर सारख्या रोगाने त्रस्त होऊन जातो. म्हणून संगती प्रत्येक साधूकडे लागत नाही. आणि मग याचा अन्वय, या अन्वयाचा व्यभिचार दिसून येतो. कुठे? या साधूंकडे. पण अन्वयाचा अन्वय कुठे? तुकोबराय की त्यांचा न त्यागी तीही दिव्य लोकासी नेली. पण एका महात्म्याचा असो. तात्पर्य नाही नाश पावत असे असल्यामुळे तेने असो निर्भर, आम्हाला या मृत्यू लोकात भीती नाही. अजून काय आहे? भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. आणि मग यांच्याकडे अजून काय? आता सरळ सरळ सांगतो, वेळ भरपूर आपल्याला पुढं कव्हर करायचं. अनेक महात्मे मंडळी आहेत, आणि चाली 3 द्यायच्यात, सगळ्यांना चाली द्यायच्यात. हां, म्हणून आहे ना विश्वंभर महाराज, सगळ्याला द्यायच्यात. म्हणून योग भाग्य घरा येते. आम्ही या विष्णूचे दास असल्यामुळे आमच्या योग भाग्य आमच्या घरात येतात. योग भाग्य काय आहे? योग भाग्य तुकोबराच्या गाथ्यात सुरुवात करू. योगाचे ते भाग्य क्षमा आधी दमा इंद्रिय. योगाचं भाग्य क्षमा आहे. क्षमासारखे दैवी संपत्तीचे गुण आमच्याकडे येतात. आणि किंवा योगाचे जे भाग्य आहेत, म्हणजे योगाची जी फळं आहेत, काय? स्वर्गी सालोचाईके, समुद्रा पैलाडीकडील देखे, मनोरथ ओळखे मुंगियेचे, देह होये सोनियाचे, परिलाग होये वायूचे, तिथं आप आणि पृथ्वीचे भाग नाही. हे सगळं योगाचं फळ आहे.
ते आम्हाला घरी बसल्या येतं. एरवी या योग्याला शुचो देश प्रतिष्ठाप्य स्थिरमासन आत्मना, अशा देशात जाऊन खटपट करावी लागते, पण आम्हाला सगळं घरी बसल्या येतं. योग भाग्य घरा येते. आता सर्व शक्ती चालत, कोणत्या कोणत्या शक्ती तुम्ही म्हणाल ती शक्ती साधूकडे असते. कोणती शक्ती आहे? ऐका, साधूकडे कोणती शक्ती आहे? घरात अन्नाचा कण नसताना आमच्या तुकोबारायने चिंतामणी देवाचे हजारो गणपती भक्त एका पंक्तीला जीव घातले. हे काय आहे? शक्ती आहे. अंगी आयशे बळ रेडा बोली, ही शक्ती आहे. अहो एवढंच नाही, मेले माणूस जिथं उठवील. बाई अखंड सौभाग्यवती. महाराज काय आशीर्वाद देताय? अहो मी सती निघाली. सती निघाली? कुठे का बाई तुझा पती? हा काय इथे? काय नाव आहे याचं? सच्चिदानंद. आणि सच्चिदानंद कुठं मरत असतो का? अरे ओट सच्चिदानंदा. आणि सच्चिदानंद ताठीवरून उठून उभे झाली. ही जी शक्ती आहे, ह्या सर्व शक्ती वैष्णवांच्या घरी चालत येतात. कोणाच्या बळावर? भावाच्या बळावर. आणि या सर्व शक्तीने आम्ही संपन्न असल्यामुळे, योग भाग्याने आम्ही युक्त असल्यामुळे, आम्ही नाशाला पावत नसल्यामुळे, भावाच्या बळाने युक्त असल्यामुळे, तेने असो निर्भर. अजून काय? अजून ऐका मंडळी, पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचेल. बापाचं जे धन असतं ना, त्याच्यावर मुलाचा काय असतो? अबाधित हक्क असतो. हा व्यवहाराचा काय आहे? नियम आहे. बापाच्या धनावर मुलाचा अबाधित हक्क, हा व्यवहाराचा पक्का नियम आहे. याला उदाहरण सांगतात. तुमचं नाव काय भाऊ? आसाराम भाऊ. तुमच्या नावावर जमीन असेल ना काहीतरी, तुमच्या नंतर कोणाचं नाव लागणार आहे? एखादी अकरा लावा ना मग. हा नाही लावू नका, पण लाज राखा. हो म्हणा फक्त, लाज राखा फक्त. मग हा मला बरं वाटावं म्हणून हो म्हणा ना तुम्ही. हा बरं बरं म्हणले. हे ह्यांच्या गावचं कोण कोण आहे इथं? लक्षात ठेवा. त्यांच्या पोराला सांगा एवढ्या लोकांच्या बापानं कबूल केलंय म्हणा, महाराजाला द्यायचं. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचील. बापाचं जे धन असतं ते पोराला कोण वंचील? कोणीच वंचू शकत नाही. म्हणून आमचा बाप कोण आहे? माझा बाप दीनानाथ, वाटभकाचे महात, वाटभकाचे महात, वाटभकाचे महात. बाप माझा दीनानाथ, वाटभकाचे महात, वाटभकाचे महात, वाटभकाचे महात. हे बाप माझा दीनानाथ, वाटभकाचे महात, भक्ताचे महात, परमात्मा. आणि मग माझा बाप एवढा ऐश्वर्य संपन्न आहे आणि त्याची आम्ही लेकरं असल्यामुळे आम्हाला काय अडचण आहे? बिलकुल नाही. अगा जेवढी माझी व्याप्ती आणि तेवढीच तयाची प्रतीती. म्हणून परमात्म्याच्या सगळ्या वैभवाचे प्रमाण तुकोबाराचे किती? वैभवाचे धनी कोण आहेत? सकळ शरणागत सत्यभावे चित्त अर्पिले ते. आणि आम्ही त्याची लेकरं असल्यामुळे त्याचं सगळं वैभव आमचंच आहे. त्याचं यश आमच्याकडे, पण आमच्या हनुमंतराय नावाच्या भावाच्या वाट्याला गेले. भावाच्या वाटण्या होतात ना नंतर. लक्षात येते? निळोबराचं प्रमाण आहे अभंग याला. हा यश तोरीला मारुती, यश तोरीला मारुती, विसर्जन केला लंकापती,
जसे थोरविला मारुती. बापाचा यश गुण आमचा हनुमंतराच्या वाट्याला गेला. हो, बिभीषण केला लंकापती, श्री आमच्या बिभीषणाच्या वाट्याला गेली. अवधार्य देऊनी कर्णा हाती, अवधार्य नावाचा गुण कर्णाच्या वाट्याला गेला. करतीत कीर्ती दिगंती वाढविली. आणि अजून काय, ज्ञाने उपदेशीला चतुरानन, वैराग्य सुखाते बोधून. म्हणून त्याचे सगळं जे वैभव आहे ते आमचंच आहे. आणि तो म्हणतो माझा आवाज चलल न चलला प्रयत्न करतो. निळोबरायचं प्रमाणे निळोबराय म्हणतात, देवे भक्ता लागे उपचार मांडिले, शांती सुखासनी माने बैसविले. धरुणी तन्मयाचे छत्रे गौरविले, ज्ञान संपत्तीचे दळभार दिले. सुखे राज्य करा, सुखे राज्य करा, सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवनी, म्हणे त्रिभुवनी. माझे ऐश्वर्य हे सर्वांगले होनी, माझे ऐश्वर्य हे सर्वांगले होनी. मिरवा भूषणे ही यश कीर्ती दोन्ही, माझे अयोध्येही देतो संतोषोनी. ओ माझे अयोध्येही देतो संतोषोनी. सुखे राज्य करा, सुखे राज्य करा, सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवनी, म्हणे त्रिभुवनी. माझे ऐश्वर्य हे सर्वांगले होनी, माझे ऐश्वर्य हे सर्वांगले. अहो सगळंच आम्हाला त्याने दिलं आणि त्याचं सगळंच आमचं असल्यामुळे, आमच्या बापाचं धन आमचं असल्यामुळे त्याने असो निर्भर आणि प्रेमयुक्त भाव. पहिला आपण ब्रह्मभाव जर घेतला असेल तर प्रेमयुक्त भावानं महाराज म्हणतात, तो का म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर. आम्ही त्याच्या कडावर बसलेलो आहोत म्हणजे मृत्यूच्या बाबतीत आम्ही घाबरत नाही. काय असतं, लहान लेकरं पहा, एक उगं लहान लेकरू असतं 1.5-2 वर्षाचं आणि असं बाहेर खेळत असतं, कोंबडीलाही घाबरतं. हो, कारण त्याला बापाचा आदर्श असतो डोळ्यासमोर. ते लेकर काय करतं, काय झालं, ते कोंबडीला काय होतं, घाबरतं महाराज, कोंबडीला घाबरतं. आणि कोंबडी अशी माग लागली ते पळत पळत आल्या त्याला त्याचा बाप दिसतो, बापाच्या अंगावर झडप घालतं. बापानं त्याला उचलून कडेवर घेतलं. मग कोंबडी नाही, कोंबडीचं अख्खं खानदान येऊ द्या, तिथून डुरकत. का बरं, भयग्रस्त पोरग निर्भर का झालं, बापाच्या कडेवर बसलं म्हणून. हो, तो का म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर. कडिय देव माये खानी, देव माये खानी, देव माये खानी, देव माये खानी. वैष्णव माती त्रिदेशी, वैष्णव माती त्रिदेशी, वैष्णव माती त्रिदेशी, वैष्णव माती त्रिदेशी, माती त्रिदेशी, वैष्णव माती त्रिदेशी. कडिय देव माये खानी, प्रमाणे काय, कडिये देव वाहे खांदी, कडिये देव वाहे खांदी, वैष्णव मांदी क्रीडेशी. वा, वैष्णव मांदी क्रीडेशी. असाच अजून एक अभंग पाच जनाबाईचा. विठो माझा लेकुरवाळा, संगे गोपाळाचा मेळा. पुढं काय, निवृत्ती हा खांद्यावरी आणि सोपानाचा हात धरी.
असा तो कडेवर आम्हाला घेतो. आणि त्यानं कडेवर घेतल्यामुळे तेने असो निर्भर फक्त आता पूर्ण गोळाबिरीचा अभंगाची करून घेतो. आम्ही सगळं जग आपल्या पूर्ण कीर्तनाचा गोश्वारात थोडक्यात सांगतो. आपली प्रस्तावनाच अशी होती की सगळं जग नाशाकडे निघालं आणि या मृत्यूची सगळ्यांना काय आहे, भीती आहे. पण आम्हाला का नाही, तेने असो निर्भर. तेने म्हणजे का निर्भर आहोत, आम्ही देवाच्या कडेवर बसलो, तेने असो निर्भर. आमच्या बापाचं जे धन आहे ते सगळं आमचं आहे. जेवढा तो व्यापक आहे तेवढेच आता आम्ही व्यापक असल्यामुळे तेने असो. आता आम्हाला मृत्यू परिच्छिन्नात आहे, व्यापकात नाही. नाश परिच्छिन्नात आहे, व्यापकाचा नाही. आम्ही त्या व्यापक बोधाला त्या धनाचे पाईक असल्यामुळे, हक्कदार असल्यामुळे आम्ही तेने असो निर्भर. आमच्या सर्व शक्ती आमच्या घरी चालत येतात, तेने असो निर्भर. योग भाग्य घरा येती, तेने असो निर्भर. नाही नाश पावत, तेने असो निर्भर. आणि आम्ही भावबळाने युक्त असल्यामुळे तेने असो निर्भर. म्हणजे सत्पुरुष मृत्यूला घाबरत नाही. मग ज्याला ज्याला वाटतं की आम्हाला मृत्यूची भीती जावी, त्याने एक करावं, ब्रह्मभावात किंवा प्रेमभावात राहावं. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. नाश पावत योग भाग्य घरा येते. सर्व शक्ती चालत अभंगाचा थोडक्यात विचार झालेला आहे. मानवी जीवनामध्ये माणूस जेव्हा जन्माला येतो तो कोणाच्या तरी पोटी जन्माला येत असतो. मायबापाशिवाय जन्म शक्यच नाही. मग जन्माला आलेला मुलगा प्रत्येक जीव दोन कर्तव्य घेऊन येत असतो. एक कर्तव्य आहे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, हे त्याचं परम कर्तव्य आहे. पण त्याच्या अवांतर प्रयोजनामध्ये, अवांतर कारणामध्ये एक कर्तव्य अजून आहे, ती म्हणजे मायबापाची सेवा. काय केलं पाहिजे? मायबाप जिवंत आहे तोपर्यंत सेवा ती कशी केली पाहिजे? ज्ञानोबाच्या भाषेत ती ओवी सगळ्याला पाठ आहे, पण अतिपरिचयात अवज्ञा त्या ओवीकडे आपली पाठ आहे. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. पुढे ज्ञानोबा काय म्हटले, किती सेवा करा केली पाहिजे? ते सेवेसी कीर शरीरे लोन केजे. आपलं शरीर सुद्धा त्यांच्या सेवेत वळून टाकलं पाहिजे. भीष्माने आपलं पूर्ण तारुण्य बापाच्या सेवेत वळून टाकलं. मला वाटतं या तिच्या पोरानं पूर्ण आपलं तारुण्य बापा करता बहाल करून टाकलं. रामप्रभूने आपल्या नवीन संसाराचं सर्व आनंद बापा करता बहाल केला. पुराणातल्या घटना आहेत, इतिहासातल्या काही घटना आहेत. आणि असं समजू नका वर्तमानात नाहीत अशा घटना, वर्तमानातही घटना आहेत की बापाच्या सेवेमध्ये शरीर वाळून टाकणारी माणसं आजही आहेत. माजलगाव तुम्हाला माहितीच आहे. माजलगावचे माजी आमदार जिजा आरटी देशमुख. मी ती सेवेसी कीर शरीरे लोन कीजे याच्यावर बोलत होतो महाराज. जिजा कीर्तनाला होते आणि त्यांनी जी घटना सांगितली तेही रडत होते आणि माझ्या डोळ्याला पाणी आलं. जिजा आहेत ना आमदार साहेब, त्यांना झाला कावीळ. कावीळ लिव्हर मध्ये उतरला आणि लिव्हर डॅमेज झालं. आजच्या काळामध्ये जशी किडनी ट्रान्सफर करता येते, जुन्या काळात टेक्नॉलॉजी अशी होती मेलेल्याच माणसाचं लिव्हर ट्रान्सफर करता येत होतं. आता आपलं विज्ञान एवढं प्रगत आहे, जिवंत माणसानं आपली अर्धी लिव्हर जर दुसऱ्याला दिलं तर लिव्हर दोघावर उपचार करून पूर्ण करता येतं. एवढं तंत्रज्ञान काय आहे, प्रगत आहे. मग त्यांना लिव्हरची गरज होती. लिव्हर कोण देईल? महाराज त्यांचा स्वतःचा पोरगा लिव्हर द्यायला पुढे तयार झाला आणि आपलं 60% लिव्हर त्याने बापाला दिलं. ती सेवेसी कीर शरीरे सोपी गोष्ट आहे. आपलं लिव्हर बापाला दिलं बापाच्या सेवेत. महाराज जेव्हा ते सर्व शुद्धीवर आले, फिरण्याच्या अवस्थेमध्ये आले, त्या इन्फेक्शन पासून खूप दिवस जपावं लागत हो. किडनी ट्रान्सफर केल्यावर सुद्धा मोठ्या गोष्टी त्या अवघड असतात. जेव्हा ते सुस्थितीत आले तेव्हा जिजाच्या समोर जेव्हा पोरगा आला तेव्हा बापाने पोराच्या तोंडावर हात फिरवला आणि बाप म्हणला, बाळ्या उसनं फेडलं म्हणे, तू मी तुला एकदा जन्म दिला आणि तू एकदा मला जन्म दिला. पण ऐकलं का, दियते नुपकारीने. हा जो भाव आहे माऊली, पुढचं वाक्य अजून महत्वाचं हो. पोरगा मला नाही बाबा, उसनं नाही फिटलं. मी काय, मी माझ्या शरीराचा एक तुकडा तुम्हाला दिलाय, तुम्ही मला अख्खं शरीर दिलंय, उसनं कसं फिटलं म्हणतात.
आजही असे आहेत, त्यांची सेवा केली पाहिजे आणि गेल्यानंतर त्यांचं स्मरण केलं पाहिजे. श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धेनं त्यांचं स्मरण करून ज्या क्रिया केल्या जातात त्याला काय म्हणतात? श्राद्ध. मग गरुड पुराणात आपण कायम वाचतो, नवश्राद्ध, नवमिश्र श्राद्ध, पुराण श्राद्ध. नवश्राद्ध का करायचं, त्याचं काय प्रयोजन आहे? पण एकच गीतेच्या वाक्यात सांगतो, या जर क्रियेकडे आम्ही दुर्लक्ष केलं तर पितरांचं पतन होतं. पतन ते पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया ह्या कराव्या लागतात. महाराज ही दोन्ही पोरं विश्वंभर आणि चक्रधर, मी आता महाराज म्हणत नाही 2 मिनिटासाठी, विश्वंभर आणि हा चक्रधर दोन्ही पोरं, या परिवाराचा माझा स्नेह जवळजवळ 10-1 वर्ष होऊन गेले. 10 पेक्षा कदाचित जास्त झाले असते. जेव्हा संदीप महाराज मस्के, विकास महाराज आवटी, विश्वंभर महाराज ही मुलं पैठणवरून आळंदीला जेव्हा आली शिकण्याकरता, तेव्हा ते माझ्याकडे राहिली असं नाही, मी जिथं राहत होतो तिथं राहायला आली. आणि मी उल्हास महाराज आम्ही तिथेच राहिला असो, निळोबाराय धर्मशाळेमध्ये आम्ही दोघं तिथं राहायचो. आणि सगळी पोरं तिथं यायची आणि त्या पोरांचा आमच्याविषयी आणि आमचा त्यांच्याविषयी एक आगळा वेगळा ऋणानुबंध निर्माण झाला. आम्ही सगळ्यांचे बाबा, हे सगळ्यांचे बाबा. आणि आनंद आहे महाराज, लग्न केलं असतं तर एखादं नाही तर दुसरं पोरग झालं असतं. लग्न नाही केलं म्हणून एवढे गोड लेकरं झाले आम्हाला. एवढे गोड लेकरं, ते सगळे काय म्हणतात? बाबा बाबा म्हणायचे. आणि मग त्यातच विश्वंभर महाराज सुद्धा आणि हा ऋणानुबंध या परिवाराचा जुळला. ह्या परिवारात येणं घडलं आणि या परिवाराचं वैशिष्ट्य सांगतो. मोकळे मन नस रसाळवाणी, निष्कपट प्रेम काय असतं या परिवारातल्या माणसांकडे पाहून मला जाणवलं. महाराज विश्वंभर महाराज असतील, चक्रधर त्यांचा भाऊ असेल, त्यांच्या आई असतील आणि त्यांचे वडील सुद्धा, त्यांचं आमच्यावर नितांत प्रेम. माझ्यावर उल्हास महाराज सगळ्यांवरच प्रेम आहे, पण आमच्यावरही विशेष प्रेम. असा ऋणानुबंध जुळला आणि या परिवारात येणं जाणं घडायला लागलं, सुखात दुःखात परस्परांच्या. महाराज ही जी मुलं आहेत ना, जन्म दिलेल्या बापाची कोणी सेवा करणार नाही. पण मी जेव्हा ॲडमिट होतो दवाखान्यात ॲडमिट होतो, माझं जेव्हा याचं ऑपरेशन झालं, हर्नियाचं, इथं हर्निया झाला होता बेंबीच्या वर, आणि तो हृदयाकडे वाढू लागला. हृदयाकडे जाणाऱ्या नसावर दबाव आणत होता. ते ऑपरेट करणं गरजेचं होतं. त्या हर्निया त्या आजारामध्ये महाराज मी हॉस्पिटलला ॲडमिट होतो. तर मी जोपर्यंत हॉस्पिटलला ॲडमिट होतो तोपर्यंत विश्वंभरनं माझी सेवा केली. आणि आल्यानंतर मग संदीप महाराज यांनी सुद्धा या सगळ्यांनी सेवा केली. म्हणून एक अजून ऋणानुबंध जुळत गेला. त्यांच्या सुखदुःखात आम्ही, आमच्या सुखदुःखात ते. मधल्या काळामध्ये अरुणरावाची तब्येत थोडी नादुरुस्त असायला लागली, म्हणजे थोडं लघवीचा त्रास व्हायला लागला. आणि प्रत्येक गोष्ट बाबा असं होतंय, उष्णतेमुळे होत असेल, परत प्रोस्टेटचा काही त्रास आहे का पहा. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि इथे एक गाठ निघाली. ते गाठ निघाली तेव्हा काही त्या गाठीनं एवढा परिणाम नाही केला. त्याचं ऑपरेशन झालं, बऱ्या स्थितीला ते आले, फिरायला लागले. आम्ही भेटायला आलो. माझा आप्पांकडे, आष्टेकर आप्पांकडे कीर्तन होतं. त्या कीर्तनाला सुद्धा अरुणराव आले, बसले. घराचं काम काढले बाबा, तिकडेही मला जाऊन यायला लावलं, तिकडेही गेलो. आणि खुश होते मंडळी. खुश कसे? डाकेफळचं त्यांचं घर कोणी कोणी पाहिले आधीच, जो सगळ्यांनीच पाहिले. महाराज जेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्या गावात कीर्तनाला गेलो, विश्वंभर महाराजाला लाज वाटायची, आपल्या घरी बाबाला कसं आणावं. पण पोर असे कर्तबगार निघाले मंडळी. हो, शेती तर आहेच, त्यांचे कष्ट तर आहेतच, मायबापाचे, अरुणरावचे, आईसाहेबाचे कष्ट आहेतच, पण पोराचे सुद्धा. चक्रधरचं इथं गॅरेजचा व्यवसाय, त्याच्यामध्ये त्याचा स्वभाव आणि त्याची कारिगिरी पाहून त्यानं व्यवसायात घेतलेला प्रगती आणि विश्वंभर महाराजाचा अत्यंत मनमिळावू स्वभाव, सोज्वळता स्वभावातली त्यांनी परमार्थाच्या क्षेत्रात घेतलेली गती, या दोन्हीच्या गतीने या परिवाराची प्रगती चांगल्या पथावर आली. चांगल्या. चक्रधरने इथं घर घेतलं बांधकाम, पुन्हा दुकान, गावचंही घर बांधलं. जवळजवळ घर शेवटच्या टप्प्यापर्यंत आलं, पण तब्येत पुन्हा बिघडायला लागली.
ते कीर्तनाला आले, तिला आता कसं वाटतं? ना मस्त मस्त. महाराज मला त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं. वैशिष्ट्य परमार्थ करणं, परमार्थाचं ज्ञान असणं आणि परमार्थ जगणं ह्याच्यात अंतर आहे बरं महाराज, खूप अंतर आहे. परमार्थ करणं, परमार्थाची जाण असणं आणि परमार्थ जगणं. महाराज मला चांगलं आठवतं, आमच्या मठाचे मठाधिपती भगवान मामा होते. हरिपाठ सुद्धा पाठ नव्हता गुरुजी त्यांना. काय नव्हता? हरिपाठ सुद्धा पाठ नव्हता. पण वृत्ती एवढी तयार होती. तुम्हाला माहिती, किसन महाराज साखरे जेव्हा त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला आले तेव्हा अर्धा तास बोलले. बोलण्याचा रोग आहे का? किसन महाराज साखरे काय बोलले? मी आमका ग्रंथ लिहिला, एवढी पानं लिहिली. मी आमका ग्रंथ लिहिला, तेवढी पानं लिहिली. अर्धा तास बोलले. सगळ्या लोकांना वाटायचं हे काय स्वतःच सांगायला आला? लोकाला काय कळतं अधिकार कोणाचा? हे आपलं सांगायला असंच करायला. आणि अर्ध्या तासानंतर जे एक वाक्य बोलले किसन महाराज साखरे, ते वाक्य ऐका. किसन महाराज साखरे पुढे म्हटले, मी पोथ्या नाही लिहिल्या, मी पोत्यानं लिहिलंय. मी पोत्या नाही लिहिल्या, मी पोत्यानं लिहिलंय. पण ऐकता का, मी लिहिलंय, भगवान बुवा जगतायत. ज्ञान, समज आणि त्याहीपेक्षा जगणं. महाराज विश्वंभर महाराजांच्या वडिलाला परमार्थाचं किती ज्ञान होतं हा सुसंवेद्य विषय किंवा कधी चर्चेवरून दिसून येतो. पण त्या अंगानं तेवढ्या प्रमाणात काय घडल्या नाही, चर्चेचे योग आले नाही. पण एक सांगतो मंडळी, तब्येत खालावली. जेव्हा जेव्हा मी भेटायला यायचो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता जर पाहिली तर देह मग शस्त्रेवरी तोडलिया, देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया, चिवोची नाही. कधीच ते रडलेले मला दिसले नाही. कायम प्रसन्न चेहरा. अरुणाच्या तोंडावर कायम हास्याचा अरुणोदयच, कायम हसरा चेहरा. बरं काय असतं? बापाचं मुलाशी नातं, मुलाचं बापाशी नातं, पतीचं पत्नीशी नातं, पत्नीचं पतीशी नातं. एक सांगू का, जर पतीला पत्नीविषयी प्रेम नसली आणि ते जर एका घरात राहत असतील तर मी त्याची व्याख्या एवढीच करतो, एका देवळीत ठेवलेल्या दोन बाहुल्या आहेत. त्या एका देवळीत ठेवलेल्या त्या काय आहेत? दोन बाहुल्या आहेत. कारण परस्पराविषयी प्रेम नसलं तर. महाराज यांचं पत्नीविषयी, पत्नीचं पतीविषयी, या मुलांचं पोराविषयी, पोरांचं बापाविषयी असा जिव्हाळा होता, असा जिव्हाळा होता. महाराज मी त्यांच्या गप्पा कधी कधी पाहिल्या, ऐकल्या. हे बाप लेक आहेत का मित्र मित्र हे कळत नव्हतं. विचारा तुम्ही कधीतरी चक्रधरला, कधीतरी विश्वंभरला विचारा, बाप असा बोलायचा, मित्र आहे का बाप आहे? हे अंतर त्यांचं मिटलेलं होतं. एवढी प्रसन्नतेनं कायम बोलायचे आणि घरात एकदम खुश वातावरण. पुन्हा त्या कर्कराजाने जोर धरला, तब्येत खालवत जायला लागली. एक सांगू मंडळी, मी मगाचे वाक्य बोललो ना, बापाविषयी सेवा आणि बापाचं स्मरण या दोन गोष्टी पोरांच्या असतात. महाराज विश्वंभरचं तरी वय काय हो लेकराचं, त्या चक्रधराचं तरी काय वय. महाराज या पोरांची वय कमी आहेत, पण शहाण्या माणसाला जी समज येत नाही ती समज या दोघांना. महाराज जेव्हा ते आजारी पडले, विश्वंभरचा तर एक दिवस अडतो, बाबा असं असं झालं, काय करू? रिपोर्ट असा आला, काय करू? डॉक्टरचं असं असं म्हणणं, काय करू? त्याला कुठं औषध मिळतं का? कुठं औषध मिळतं? आम्ही मग चिकोडीमध्ये कर्नाटकात एक औषध मिळतं. महाराज या लेकरांनी बापाची काय सेवा केली मी पाहू नये. महाराज चिकोडीला जाऊन औषध आणलं विश्वंभर महाराजांनी. बरं कोरोनाचा उतरता काळ, त्या काळामध्ये सगळ्या रिक्स घेऊन त्याने औषध आणलं. शेवटची स्थिती सांगतो मंडळी, आपल्याला ऐकायला घाण वाटेल पण या दोन पोरांना बापाची तशी सेवा केली मंडळी, आपल्याला ऐकायला घाण वाटेल. त्या आजारानं असा जोर धरला, त्यांची संडासाची जी जागा होती ती सुजत गेली आणि सुईच्या टोका एवढंच विष्ठा यायला जागा राहिली होती मंडळी. ऐका बरं, पंडित महाराज फक्त सुईचं टोक येईल एवढी जागा विष्ठा येण्याकरता राहिली होती. बरं औषधं गोळ्या तर खाव्याच लागतात, त्या खाऊ घातल्या तर संडास होत नव्हती.
महाराज या विश्वंभरनं त्याच्या भावानं जसं बेंड पिळून पू काढतात तसं बापाचं गुदस्थान दाबून विष्ठा काढली हो ह्या लेकरांनी. सोपी गोष्ट आहे, सोपी गोष्ट आहे. एवढी सेवा केली. संभाजीनगरचा दवाखाना असेल, जालन्याचा दवाखाना असेल, फक्त डॉक्टरनं सांगावं. महाराज खर्च खूप केला, मी त्याचा साक्षीदार आहे. खूप खर्च केला. त्या लेकरांना यश आलं नाही, तो भाग नंतरचा. पण खूप सेवा केली बापाची, खूप केली. आणि सगळ्याला हसत खेळत शेवटच्या दिवशी जेव्हा डॉक्टरनं सांगितलं आता इलाज संपला, घरी न्या, घरी नेलं, अंथरुणावर ठेवलं. आणि संध्याकाळी देवाचं चिंतन करत सगळा परिवार, तिन्ही मुली, दोन्ही मुलं बसलेली होती, पत्नी बसलेली होती, सगळ्याचं चिंतन करत गप्पा मारत मारत बसले. आणि फारच 3 वाजले, आता झोपा म्हणून सांगितलं. सगळे झोपले. आणि सकाळच्या वेळेला अरुणरावांनी इहलोकीची यात्रा संपवली. गेले ते मृत्यूलोक सोडून गेले. त्यांच्या जाण्याने कोणाचा भाऊ गेला, कोणाचा मामा गेला, कोणाचा आजा गेला, कोणाचा चुलता गेला, कोणाचा मामा गेला. पण या सगळ्या नात्याला पर्याय आहे. जगात 2च नाते आहेत महाराज, त्याला पर्याय नाही. म्हणून कोणाचं काय गेलं, कोणाचं काय गेलं, पण चक्रधरण, विश्वंभरण, त्याच्या 3 बहिणीचा बाप गेला हो. हे दुःख फार मोठं आहे, हे दुःख आहे महाराज. जेव्हा जेव्हा विश्वंभर माझ्याकडे आला किंवा मी त्याच्याकडे गेलो आणि त्याने बापाचं ध्यान केलं नाही आणि डोळ्याला पाणी आलं नाही, अशी एकही भेट ठरली नाही पंकज महाराज. प्रत्येक वेळेला डोळ्यात पाणी. बापाविषयी मोठं प्रेम, मोठं प्रेम. म्हणून त्यांचा बाप गेला. खरं तर माणसाचं जीवन कसं असतं पहा. एवढं हालाकीचं जीवन, कष्टमय जीवन जगले. तुमचं मत काय? आता सोन्याचे दिवस आले होते का नाही? आज विश्वंभर महाराजाची आपण प्रगती पाहिली आणि चक्रधरची त्या व्यवसायात तुम्ही प्रगती पाहिली, तर ही प्रगती काय सांगते की आता त्यांचे काय आले होते? सोन्याचे दिवस आले होते महाराज. मात्र त्यांच्या नशिबाने ते बघणं झालं नाही. पण एक संसारिक जीवन जे असतं ना, ज्यात संसारी आवश्यक आणि पूर्णता असते कर्तव्याची, ती कर्तव्याची पूर्ण असते. कर्दम आणि देवती यांच्या विवाहाला जेव्हा विधात्याने आज्ञा दिली, कर्दमाने एकाएकी स्वीकार नाही केला. कर्दमाने आधी त्यांनी आज्ञा घेतली आणि एक आपत्य होईल एवढा काळ मी राहील अशी अट घालून कर्दमाने विवाह केला. तपाला बसले, 9 मुली झाल्या, प्रगट झाले, 9 मुली झाल्या. आणि 9 मुली झाल्यानंतर कर्दमाला प्रश्न पडला, बाप रे, हे मी काय करून बसलो? एक आपत्या करता मी थांबलो तो 9 झाले. देवती, बस झाला संसार, मला जाऊ दे आता तपाला. देवती म्हणली, महाराज आता भागवतात जे शब्द आहेत ते वापरतो, सध्याच्या काळात ते कायद्यानं वापरणं गुन्हा आहे. देवती म्हणते, अहो नाही पूर्ण झालं. बाईची संततीची पूर्तता पुत्र प्राप्तीने असते. का तुम्ही निघून गेले, ते 9 मुलीचे लग्न मी कशी करू? कसा यांचा संसार मी काढायला लावू? यांचं काय? संसार पूर्ण नाही झाला महाराज. पुन्हा राहिले आणि कपिल मुनीचा जन्म झाला. मग पहा, याने आपली सगळी कर्तव्य कशी पूर्ण केली. 3 मुलीची लग्न झाली, 2 मुलांची लग्न झाली, सगळ्यांना मुलं बाळ झाली, सगळ्यांना मुलं बाळ झाली. विश्वंभर महाराजाची मुलगी सुद्धा त्यांनी पाहिली. म्हणजे संसाराच्या अंगानं गावचं घर लाईनला लागलं, हे घर लाईनला लागलं, शेती डेव्हलप झाली, शेततळं, बोर, तुम्हाला हे सगळं माहिती आहे मला. शेती डेव्हलप झाली, सगळं लाईनला लावलं. आणि महाराज एखादी माणसं असे उदार असतात, आपण या पाक करीन तो इतरी सेविजे. कष्ट करून स्वयंपाक त्यांनी केला आणि केला भोगवटा आम्हाला. या लेकराकरता भोगवटा केला, त्यांना ते भोगता आलं नाही आणि ते गेले. म्हणून मी अजून सांगतो, कोणाचं काय गेलं, कोणाचं काय गेलं. ह्या 3 पोरीचा आणि ह्या 2 पोराचा बाप गेला. पण विश्वंभर महाराजाला सांगेल, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही उणीव आहे. कोणाला बाप नाही, कोणाला माय नाही, कुणीला दोन्ही नाही, कोणाला मुलगा नाही. शास्त्रानं किती गोड संगती लावली. तुमच्या जीवनात जी पोकळी आहे, त्या पोकळीमध्ये तुम्ही देवाला किंवा संतांना बसवा, ती पोकळी तुम्हाला कधीच त्रास देत नाही. म्हणून एकच सांगेन विश्वंभर महाराजांना,
विष्णू एकच सांगेल, पांडुरंग आमचा पिता, रखुमाई आमची माता आहेच, आईचं नावच रखुमाई आहे. पांडुरंग आमचा पिता. आणि अजून एक आम्ही सांगू, एक शब्द नक्की देऊ, कधीच म्हणायचं नाही आम्हाला बाप नाही, आम्ही आहेत तुमच्या पाठीशी सदैव. सदैव तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही तुम्हाला वेळ किती देऊ शकतो हे आमच्या व्यापाचा विषय आहे, पण आमच्या भावना त्याच तुमच्या विषयी आहेत. कधी समजायचं नाही की आम्ही पोरके झालो, कधीच नाही समजायचं. आम्ही सगळे तुमच्या पाठीमागं आहोत. ही आलेली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत ना महाराज, कोण्या एखाद्या माणसाने एवढी महाराज लोक गोळा करून दाखवावी सोपी गोष्ट नाहीये, सोपी गोष्ट नाहीये. मात्र तुमचा असणारो स्नेहानुबंध त्यामुळे एवढी माणसं जमा झाली, हे ध्यानात ठेवा. माणसाचं वय माणसाला पूर्ण बनवत नसतं, माणसाचं कर्तृत्व माणसाला पूर्ण बनवतं. ह्या दोन्ही पोरांचं वय कमी आहे, पण यांच्या कर्तृत्वाने त्यांना पूर्ण बनवलंय, ध्यानात ठेवा. म्हणून एवढा समाज जमा झाला. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. कधी काळजी करायची नाही, कधी समजायचं नाही आता आम्हाला कोण आहे. कारण बापाचं काय असतं, आधार नक्की जीवाला असतो. माझा बाप कसा असतो, मी माझ्या वडिलाचं सांगतो. माझी आई आहे इथे. गेल्या वर्षीची गोष्ट आहे, मी आखाड्यावर गेलो, म्हणलं अक्का दादा कुठे गेले, म्हणजे सोयाबीनमध्ये जाऊन झोपले. सोयाबीनमध्ये का बरं, रानडुकरं येतात आणि सोयाबीन खराब करतात. काय गरज आहे, काय खराब करायचं करू दे, पण ते रानडुकरं सोपे नसतात महाराज. मी तेवढ्या रात्री बापाला घेतलं, दादा 2 गोण्या कमी होत्या, 2 क्विंटल कमी होत्या, काय त्या डुकरांना करायचं ते करू द्या, तुम्ही जायचं नाही. मला ठीक आहे म्हटले. मग सोयाबीन काढूस तर मा बाप त्या सोयाबीनमध्ये जाऊन झोपला. हो, किती सहकार्य होत असतं त्या सोयाबीनचं, किती होतं, 5-10 हजाराच असेल. त्या 5-10 हजाराला किंमत नाही, त्याच्या पोटी असणारी जी काळजी, त्या काळजीला किंमत आहे. त्या काळजीला आपली काळजी वाहणार. म्हणून जरी मी चक्रधरला सांगेन, विश्वंभरला सांगेन, जरी तुम्हाला असं वाटत असलं तसं काहीच वाटू द्यायचं नाही. आम्ही सदैव तुमच्या पाठी आहोत. आणि आता शास्त्रीय बैठकीवर सांगतो, या 3 मुली ज्या आहेत ना आपल्या नवऱ्याच्या घरी सुखी नांदतात, गुन्ह्या गोविंदाने. पण जेव्हा जेव्हा त्या डाकेफळला म्हणा, आता आष्टीला म्हणा येतील, तेव्हा ही खंत त्यांना सदैव राहील. आपला पाठीवर हात फिरवणारा बाप आज या घरामध्ये नाही, ही खंत नक्कीच राहील. पण एक सांगेल, श्री गुरु चैतन्य महाराजाच्या मुखातून एक वचन ऐकलं. वचन कशातले बाबा मला माहीत नाही, पण मी त्यांच्या मुखातून ऐकलेलं वचन आहे, मातृलाभेन सनाथत्वम अनाथत्वम विपर्य. म्हणजे माणूस अनाथ सनाथ बापावर नसतो, मायवर असतो. बाप मेला, आई जिवंत आहे, तो अनाथ नाहीये. पण ज्यांची माय गेली त्याचा बाप असून सुद्धा तो काय आहे, अनाथ आहे. म्हणजे ध्यानात ठेवा, मातृलाभेन सनाथत्वम. म्हणून का बरं असं, बापावर अन्याय असं नाहीये. त्या पाठीमागचं कारण खूप गोड सांगितलं होतं महाराजांनी. काय, बाप मेला तर आईला बापाची भूमिका बजावता येते, पण जर माय मेली तर मायची भूमिका बापाला नाही बजावता येत. याला उदाहरण माता मौल्यांना लवकर कळेल. माहेराजीच्या नुसता बाप आहे, माय नाही. ती बापाला लुगडं घे म्हणू शकते, पण माझी पाठ घास म्हणू शकत नाही. पण माय जर असेल तर मायला लुगडे घे म्हणता येतं आणि पाठबी घास म्हणता येतं, दोन्ही भूमिका बजावता येतात. म्हणून विश्वंभर महाराजाला एकच सांगेन, या 3 मुलींना एक सांगेन, बाप गेला पण तुम्ही अनाथ नाही आहेत, अजून आई आहे. एकच करा, तुम्ही बापाची खूप सेवा केली, खूप खर्च केला, खूप कष्ट घेतले. चला, त्यांच्या दैवानं तुमच्या प्रयत्नानं साथ दिली नाही, आपल्याला ते फळ मिळालं नाही, त्यांचं दैव संपलं होतं, तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा. मी मगाशी म्हणलो ना, बेंडातून रक्त काढावं, बेंडातून पू काढावा, तशी या लेकरांनी बापाची संडास धुतलेली आहे. ध्यानात ठेवा. खूप सेवा केली, जालना औरंगाबाद पाहिजे तिथं रिपोर्ट पाठवणं सगळं केलं, यश आलं नाही. हे आपल्या प्रयत्नाचा दोष म्हणू किंवा त्यांच्या दैवाचा दोष म्हणू, पण जे झालं ते झालं. पण तुम्ही अनाथ नाही आहेत. आता सगळ्यांनी आईसाहेबाच्या पदराखाली आपलं राहिलेलं आयुष्य काढा. आणि आम्ही तर सदैव तुमच्या पाठी आहोतच. जशी बापाची सेवा केली तशीच आईची सेवा करा. आणि या माळोदे परिवारामध्ये ती रुक्मिणीबाई तुमच्याकडे पाहून आली नव्हती, ती ज्याच्याकडे पाहून आली होती तो तिचा गेलाय. महाराज, मी ब्रह्मचारी आहे, तुम्ही गृहस्थी माणसं आहात. काहीचा नवीन संसार आहे, काहीचा जुना झालाय, काहीचा समारोपाकडे आलाय. महाराज, फिजिकली तुमच्याशी
एक विचार मांडतो मी शारीरिकदृष्ट्या. पती पत्नीचं नातं 50च्या पुढं म्हणा, काय वैशिष्ट्य वयाच्या पुढं शरीरापुरतं राहतं का? ते नातं आधाराचं असतं. पतीला पत्नीचा आणि पत्नीला पतीचा. आणि ज्या वयात पतीचा आधार पाहिजे त्या वयातच त्यांचा आधार गेलेला आहे. महाराज विश्वंभर महाराजाला मी म्हणायचं, आपला 12 ज्योतिर्लिंग सप्ताह या वडला लगे नाही ना म्हणे महाराज, घरी करायला कोण नसतो, भाऊ आष्टीला असतो, घरी त्यांना शेती करावी लागते. मला एक कर मग, आईला घे किंवा वडला लागे. नाही म्हणे, ते दोघं एकमेकाला सोडून राहत नाहीत. मला पती पत्नीचं प्रेम नातं त्या दोघांना. आणि महाराज आता ह्या स्थितीला आले होते की सगळं सेट झालंय. आता हे दोघंही तीर्थयात्रा म्हणा, सत्य म्हणा, परमार्थाचा आनंद म्हणा, ह्या मुलीकडे 4 दिवस त्या मुलीकडे 4 दिवस जाऊन बिनधास्त जरी राहिले तरी काय राहिलं नव्हतं. पण चला, नियतीला पाहवलं नाही किंवा त्यांच्या दैवात ते नव्हतं एवढंच आपण म्हणू. पण चला असो, बाप गेला पण आई अजून आहे. म्हणजे या तिन्ही मुलींना तुम्ही तुमच्या संसारात नवऱ्याच्या घरी खूप सुखानं आहात, तुम्ही दोघंही खूप चांगले वेल सेट आहात. आणि तरी सुद्धा आणि लक्षही देत आहे. पुन्हा एकदा सांगेन, खरी श्रद्धांजली बापाला कोणती आहे? तुमच्या आईची चांगली सेवा करा, हीच श्रद्धांजली आहे. याच्या वेगळी श्रद्धांजली देण्याची आवश्यकता नाही आहे. महाराजांनी विश्वंभरांनी एवढं गोड कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि माझ्यावर असणारं जे प्रेम, मी सुरुवातीलाच बोललो की त्या प्रेमापोटी इथं येणं घडलं. इथं एवढी महाराज मंडळी आहेत, प्रत्येकाचा नामोल्लेख जरी केला तर अजून 2 तास लागतील. पण तरी सांगतो मंडळी, सध्या मोर्चांमुळे जी थोडीफार संचारबंदी ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून, नाहीतर नाशिकवरून निघालेल्या गाड्या थांबवल्यात आम्ही आज. तरी एक पोरगा आहे आमचा मनेगावचा सिस्टीमवाला, प्रेम काय असतं मंडळी, ते पोरगा त्या संकटात म्हणजे त्या अडचणीतून सुद्धा रात्री रेल्वेत बसलं, सकाळी तर जालन्यात उतरून इथं आले. जालन्यावरून मंडळी, आपलं नाशिकवरून मंडळी आली, अजून 3-4 गाड्या यायच्या थांबवल्या, आम्ही तिकडून आली. आता आमचे मुकेकर महाराज, योगेश महाराज, विकास महाराज, ही मंडळी पाथर्डी तालुक्यातून इथपर्यंत आली. बरेच दूरदूरची मंडळी आहेत, सगळ्या क्षेत्रातली मोठी मंडळी आहेत. आज आपल्या या कीर्तनात आमचे कृष्णाजी साळुंके म्हणून आहेत तिथे गुरुजी. आज महाराष्ट्रामध्ये नाही जगामध्ये मृदंग हा विषय निघाला की एक नाव सांगितल्याशिवाय मृदंग पूर्ण होत नाही, ते म्हणजे सुरेश दादा तळवलकर. दादाचं नाव जर घेतलं नाही तर मृदंग हा विषय काय होत नाही, पूर्णच होत नाही, आज पूर्णच होत नाही. आणि दादांच्या पट्ट शिष्यामध्ये ज्यांचं नाव आहे ते म्हणजे कृष्णा महाराज. केवळ तुमच्या भागाचं नाही, वारकरी संप्रदायाचं वैभव आहे मंडळी. खूप गोड स्वभाव, तेवढाच गोड. आज जागतिक लेवलच्या कथक नृत्यिका वेड्या होतात आणि गुरुजीला सांगतात तेवढा विद्यार्थी आमच्याकडे थोड्या वेळ काळ पाठवा. आणि काय असतं, आलेलं रटणं आणि नवीन निर्माण करणं, नवीन निर्मिती हे सामान्य कौशल्य नसतं. मग ते काय मला काही मृदंगातलं जास्त ज्ञान नाही, पण मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटतो, जेव्हा जेव्हा आमच्या चर्चा होतात, जेव्हा जेव्हा त्यांच्याविषयी बोलणारे माझ्याजवळ येतात, तेव्हा ते सांगतात पांडुरंग पर्ण, ज्ञानोबरायचं पर्ण, तुकोबरायचं पर्ण, अशी पर्ण त्यांनी स्वतः रचली. म्हणजे उपज ही निर्मिती त्यांनी केलेली आहे की जिथे सुरेश दादाने सुद्धा वा कृष्णा असा ज्यांना शिष्याचे झालेपणे धाईजे असे गौरव उद्गार सुरेश दादाने काढावे, असे आमचे कृष्णाजी गुरुजी. आज पुण्यासारख्या शहरामध्ये जवळजवळ 150 ते 200 म्हणजे प्राथमिक नाही बरं, एकदम क्लासिकलचे विद्यार्थी जे स्टेजवर वाजवतात, गाजवतात, असे विद्यार्थी शिकवण्याचं गोड कार्य ते करतायत. इथं त्यांचं नितांत प्रेम आहे आणि त्यांचे नातेसंबंधही आहेत. ही अनेक कारणं आहेत, त्यातून तेही आलेली आहेत. आणि सगळीच महाराज मंडळी आहेत, कोणाचाच नामोल्लेख मी करत नाही, एवढंच सांगतो. पुन्हा एकदा विश्वंभर महाराजाला एकच सांगेन, तुम्ही कधी स्वतःला परकं समजायचं नाही, पोरकं समजायचं नाही. आम्ही परके नाहीत आणि तुम्ही पोरके नाहीत, सदैव आम्ही तुमच्यासोबत आहोत, एवढी भावना या प्रसंगी व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. अभंगाच्या संबंधाने जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडाता त्या कराडकर माझ्या गुरुच आहे, त्यांच्या चरणी समर्पित करतो, सेवेला पूर्णविराम देतो. एकदा सर्वांनी टाळी वाजवून संतांचं भजन करा. चाल होईल, चाल होता होता सर्व महाराज मंडळीचा सन्मान
जाग्यावर होईल आणि नंतर त्यांचा नामोल्लेख होऊन फक्त नामोल्लेखाने तसा त्यांचा अनुवाद होईल. जास्त वेळ कोणाचा घेतला जाणार नाही आहे. म्हणून सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि सगळ्यांना एकच सांगतो, मला मात्र कीर्तन संपल्या निघणं फार गरजेचं आहे. कारण संध्याकाळी 7 ते 9 मला श्रीगोंद्याला कीर्तन आहे, म्हणून एवढा प्रवास आहे. म्हणून सर्व महाराज मंडळीचे इथूनच दर्शन घेतो. तुम्हाला जास्त वेळ देऊ शकलो नाही याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर